उपोद्घात. श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास सन 1857 साली आरंभीच आले. श्रीमंत मालोजी राजे हे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले व पुढे ते सोलापुरास आले, नंतर अक्कलकोटास आले. नंतर अनंत लीला करून काशी, रामेश्वर, पावेतो हजारो लोक श्री स्वामी महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत. महाराजांच्या वेळचा प्रत्येक शब्द व त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे. नित्य शतशः चमत्कारांच्या गोष्टी घडून येत. कोणी त्या गोष्टी लिहून ठेवल्या असत्या तर आज महाराजांच्या चरित्राचा भागवत भारतासारखा मोठा ग्रंथ झाला असता. परंतु आपल्या कमनशिबामुळे महाराजांची लीला ते असताना कोणी लिहून ठेवली नाही. त्यांची सागर लीला कोणालाही लिहिता आली नसती, कारण क्षणोक्षणी त्यांच्या लीलेत चमत्कार दृष्टीस पडे. अफाट समुद्रातून मुठभर वाळू घेऊन बाहेर निघावे त्याप्रमाणे श्री स्वामी महाराजांचे अफाट चरित्र सागरातून मुठभर चरित्रमाला जणांपुढे मांडण्याचा प्रस्तुत प्रयत्न आहे. अनुभव क्रमांक 1. गाणगापुराचे पुजारीश दर्शनास आले. श्री स्वामी महाराज साक्षात दत्तावतार वर्णिले आहेत. ते श्रीदत्त, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व नरसिंह सरस्वती असे आहेत. पुढे अवतार श्री स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्धी आले. श्री समर्थांचे सर्व भक्त त्यास दत्ताचा अवतार म्हणून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशी खात्रीही पटणार आहे. गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वतींचे स्थान आहे. तेथे अनेक दत्तोपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यास अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत. महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड म्हणून उद्गार निघत. शिवाय मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चारित असत. एके दिवशी गाणगापुराचे पुजारी श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमचे देवास श्री नरसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नरसिंहबान आहे बरे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो होतो म्हणून उद्गार महाराजांचे निघत. यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते हे निसंशय आहे. राजश्री चिंतोपंताप्पा टोळ यांची व महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले. त्याबद्दल साग्र हकीकत पुढे देण्यात येईलच. चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्तावतार असून त्यांचे सहवासाचा लाभ होणार हे त्यास 5-7 वर्षे अगोदरच कळले होते. ती गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगद्वंद पुरुष होऊन गेले. सन 1846-47 साली राजश्री चिंतोपंताप्पा टोळ सोलापुरास मामलेदार असता त्यांचे हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरास मुक्कामीस आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुवांनी प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यावायचे आहेत असे बुवा म्हणाले व त्यास दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले. कागद, दौत, लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंतांची व श्री समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निस्सीम भक्त झाले. श्री स्वामी साक्षात दत्तावतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापुराचे श्री नरसिंह सरस्वतीस नवस केलेला पुष्कळ भक्तजन अक्कलकोटास श्री स्वामी सानिध्य नवस फेडीत असत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.